उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य अवघे चिंता वारले 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 संत दर्शनी आला दर्शनी कामने होता ठेवा 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 But
जय विठ्ठल. सगळ्यांना सूचना, आता युट्यूब चॅनल विराट ढगे यांचा युट्यूब चॅनल आहे. आता उद्या लवकर येईल बरं का, ते आज जरा उशीर झाला आता. हे काय होईल शूटिंग ते उद्या युट्यूबला टाकलं जाईल. आणि उद्यापासून तुम्ही दादा कृपया असा हरिपाठ सोहळा होत नाही. आणि उद्यापासून एक विनंती आहे, हे पहा, मी जवळजवळ 18-20 वर्ष झाली येतोय. सगळ्यांना मातृतुल्य भावनेनं आम्ही पाहिलंय आजपर्यंत. ऐका तुम्ही, उद्यापासून आता हे 4 मैत्रीवर जे आम्ही 3 दिवस हरिपाठ केला, आता उद्यापासून तुमचा हरिपाठ ऐकायचं असं जोडीने ठरवून घ्या. तुमच्या महिलांनी हरिपाठ गायचा आणि नाचायचा. आता मी एकदम साईडला उभं राहणार, ऐकणार विणा घेऊन. दिला ते चालतं म्हणतो, नाही तर नाही. आता उद्या जोडी ना तुम्ही. आज साबळेताई त्यांचे साथीदार, त्यांचं झालं समजून घ्या उद्या जोड हरिपाठात. आणि परवाला कुरकुटे ताईंचे त्यांचे साथीदार, अजून परवाला नागरेताई, असं म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये अंडरस्टँडिंग करून घ्या. आणि यांचा असं भेदभाव नाही, ह्या मंडपात तरी भेदभाव नाही. फक्त तुम्ही आईने जसं चाल म्हटली तसं तुम्ही सगळ्यांनी मिळून तुम्ही आम्ही खेळ. उद्यापासून असं होऊ नये, तुम्हाला वेळ येऊ नये की बाबा येऊन हरिपाठ बोला. आणि तुम्ही किती प्रगती झाली मला पाहू दे ना. वर्ष झाले, वर्षातून एकदा पाहतोय. आणि प्रगती तुमचंही पाहू द्या. आणि तुम्ही सुंदर हरिपाठ करताय हे मला माहिती आहे. आणि तुमच्या चाली, तुमच्या लयमध्ये, तुमच्या आधाराखाली तुम्ही गा, काही अडचण नाही. हा, उद्यापासून ठरलं बरं का. नाही, जुगलबंदी नाही होणार आपल्या मंडपात. आणि सगळ्यांना विनंती, मी असताना होऊ शकत नाही. चला. जय विठ्ठल, जय हर विठ्ठल, जय तेव्हा फुगड्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर या ठिकाणी हरिभक्त परायण सुभेदार जाधव महाराज यांचा या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा होणार आहे. तर याची सर्वांनी नोंद घ्या. बरोबर 6 वाजता हरिभक्त परायण सुभेदार महाराज जाधव या महात्म्याचं या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा होणार आहे, याची नोंद घ्या. आणि माझ्या सर्व भगिनींना एक विनंती आहे, हरिपाठाला येताना आपल्या चप्पल जे असतंय ते बाहेर सोडायचं. कोणी सभा मंडपामध्ये उद्या चप्पल घालून यायचं नाही. आणि ज्यांना शक्य होईल, आपला जर स्वतःचा टाळ असेल तर शक्यतो आपला स्वतःचा टाळ घेऊन येण्याची कृपा करावी. मंडळ जेवढं होईल तेवढं आम्ही टाळ पुरवतोय, पण जरी काही कमी पडत असेल तर आपण स्वतः आपला टाळ घेऊन यायचा आहे. धन्यवाद. चला, वा रे वा गवळणी, वा. नंदनवन वाटतं बरं का. आपल्या सेक्टर 9 काम मोठे नगरी आहे. विठ्ठल रुक्माई मंदिर
अतिशय सुंदर YouTube चॅनलला या ठिकाणी उद्या हा सर्व कार्यक्रम प्रसारित होणार आहे। पहा YouTube वर आपले शूटिंग घेत आहे। आपण योग्य अशी फुगडी खेळायची म्हणजे आपल्याला उद्या YouTube चॅनल मध्ये दिसेल। सर्व जग आपल्याकडे पाहणार आहे का कामोठ्यातील एवढा मोठ्या सप्ताहामध्ये एवढा महिला वर्ग आणि आनंदाने फुगड्या खेळतात। फार मोठी आनंदाची बाब, सगळ्यांनी फुगड्या खेळायच्या राहिलेल्यांनी। चला पंधराताई चला, वा 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 वा, चला गलाटे ताई चला, फडतरे ताई, तनपुरे ताई चला, वा 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 वा, वा महाराज, वा विठ्ठल महाराज, वा 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 बोलत महाराज, वा अतिशय सुंदर। चला राहिलेल्या महिला चला, थोडं चला का अंतर सोडून, अंतर सोडून, अंतर सोडून पुढे खेळायच्या। चला अंतर सोडून, हा उघडे महाराज आणि पाटील महाराज, संगीत पुढे संगीत, चला हा पुढे जागा सोडून फुगड्या खेळा। चला हरिभक्त परायण डांगे महाराज चला, फुगडी खेळायची आपल्याला, या डांगे चला, चला तुमची एक संगीत फुगडी घेऊया आपण, या वा वा, वारकरी गवळण आलेली बरं काही ते मंडपामध्ये, नाजूक, वा अरे वाह, सुंदर वारकरी संप्रदाय फुगडी बरं का, वारकरी संप्रदायामध्ये शुद्ध फुगडी म्हणतात। वा पंढरपूरचा आनंद आहे हा, वारीच्या वाट्यावरील आनंद आहे हा, वा वा बारीक बारीक, क्या बात आहे, वा विठ्ठल महाराज जय हो, क्या बात आहे, जगे माऊली तुमचं संपूर्ण सहकार्य आहे बरं का, वा बारीक बारीक, कुरकुरे ताई, हा हो जाऊ द्या, वा वा क्या बात आहे, हा जरा जरा, वा हा जला जला जला, वा 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 मोठे त्याची टीम संपूर्ण जर का महिला मंडळ सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। आपल्यामुळे या मंडपाला शोभा मिळते। वा हा भारी भारी भारी, झाली झाली, वा 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 वा, धन्यवाद विठ्ठल महाराज, तुमचा अभिनंदन बरं का, वा वा वा, नाचून झाली, क्या बात आहे, 11 सेकंद झालं म्हणजे आपल्याला, क्या बात आहे, वा नाचून बारीक बारीक, आहा वा 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 वा, क्या बात आहे, टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा, आहा
गोकुळामध्ये सोडलं काय नंदराजा हा 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 वा वा बारीक बारीक कमरेवर हात हा डिस्को डिस्को हा क्या बात है वा वा टाळ्या वाजवा माऊली वा 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 धन्यवाद वा 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 बरोबर आहे बघा वा तर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज ऐका या ठिकाणी आता हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलिक हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। आज या ठिकाणी कामोडे रहिवासी सार्वजनिक सांप्रदाय सेवा मंडळ अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच निमंत्रक आमचे सर्वांचे परिचयाचे सर्वांचे लाडके शंकरशेठ म्हात्रे यांची कृपा आहे की वर्षानुवर्षे आम्हाला असा हा अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ मिळतो। जवळच विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आल्यानंतरही समाधानात वाटतं। तर वास्तविक आजची सेवा आमचे आदरणीय संत महाराज विराट ढगेजी पण यांनी सांगितलं आज म्हणले तुम्ही ही सेवा करा, तर या आज या सेवेचा लाभ माझ्याकडे आलेला आहे। तुम्ही सर्व संत मायबाबांनी आशीर्वाद द्या। तुम्ही संत मायबाप कृपावंत कायम या पतित कीर्ती वर्णू मज पामर आहे काय थोरपण पायीची वन पायी बरी। ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बै सोनी माझी आरसना हरि गुण वर्णवे हरि गुण विशाल पावन वदवी तू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून कीव भाकितसे कुंडली कवरदे हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आज या अखंड हरिनाम सप्ताहाचा तिसरा दिवसाची सेवा माझ्या पामराच्या हिश्श्याला आलेली आहे। तर आजचा विषय आहे अखंड ज्ञानेश्वरीचं पारायण। तर ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातली एक ओवी आहे 126वी। या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारते। या उपाधी माझी गुप्त म्हणजे काय? हे जग आहे ना, जगाला उपाधी म्हटले ज्ञानेश्वर महाराजांनी। या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारते। हे जग म्हणजे एक उपाधी म्हटलेलं आहे। आणि हे जग कसं आहे? हे जग नामरूपात्मक जग आहे। त्या जगामध्ये जी ही वस्तू अस्तित्वात आहे त्याला नाव आहे, आणि जी वस्तू अस्तित्वातच नाही त्याला नावच नाही। आणि म्हणून हे जग कसं आहे? नामरूपात्मक जग आहे। आणि अशा ह्या नामरूपात्मक जगाला फक्त एका चैतन्य तत्वानंच व्यापलेलं आहे। हो, हे नामरूपात्मक जग आहे
आणि ह्या पूर्ण जगाला फक्त आणि फक्त एका चैतन्य तत्वानच व्यापलेलं आहे. पण हे चैतन्य तत्व नामरूपात्मक जगानं झाकलं असल्यामुळं, बघा काय माऊली विश्लेषण करतात बघा, हे जग नामरूपात्मक जग आहे आणि ह्या संपूर्ण जगाला एका चैतन्य तत्वानच व्यापलेलं आहे. पण हे चैतन्य तत्व नामरूपात्मक जगानं झाकलं असल्यामुळं सर्वांना दिसत नाही. पण जे तत्वज्ञ आहेत, ज्यांना या तत्वाचं ज्ञान झालंय, त्यांची दृष्टी मात्र त्याच्यावर सदैव असते. भगवंत अर्जुनाला तेच तर समजवत आहेत. अर्जुना, अरे माणसाला सगळं जग दिसावं मग देव का दिसत नाही रे? याचा अर्थ देव दिसतो बरं का. याचा अर्थ देव झाकलेली वस्तूच नाही म्हणा, उघडा परब्रह्म आहे. हो, आणि म्हणून भगवंत अर्जुना म्हणतो, अर्जुना अरे माणसाला सगळं जग दिसावं मग देव का दिसत नाही रे? म्हणून अर्जुना मी नसे असे कमल धाव असे, पण प्राणियांचे दैव कसे, बघा म्हणजे माणसाची दैवगती कशी आहे बघा. हो, प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. अरे सगळं जग दिसतंय मग देव का दिसत नाही? मग मी नाही अशी जागा दाखव म्हटलं. पुन्हा भगवंत म्हणतात आत बाहेर म्या कोणतरी. बघा ह्या चैतन्य तत्वाची गोष्ट चाललेली. आत बाहेर म्या कोंदले जग निखिळ माझेच ओतले, तै कैसे कर्म तया आडाले. जे मीच नाही म्हणजे मलाच नाही मग. अरे आत बाहेर कोण आहे? कोण आहे सभाय अभ्यंतरी? हो, आत बाहेर म्या कोंदले जग निखिळ माझे जोडले. ह्या सगळ्या ओतीव मूर्त्या कोणाच्या आहेत? हे जग आहे ना, ह्या ओतीव मूर्त्या कोणाच्या आहेत? आत बाहेर म्या कोंदले जग निखिळ माझेच ओतले, तै कैसे कर्म तया आडाले. अरे जे मीच मलाच नाही म्हणतात. हो, काय माणसाची कर्मगती कशी आहे? हो, नुसतं म्हणायचं सभाय अभ्यंतरी तू एक. पुन्हा भगवंत म्हणतात अरे अर्जुना, हे जगच मुळात माझ्या एका अंशापासून निर्माण झाले. जगत मुळात माझ्या एका अंशापासून निर्माण झाले. मग माझ्यापासून जग निर्माण व्हावं, माझ्या झालेल्या जगातून मी झाकला जाईन का रे? हो, झाले नी जग मी झाके तो जगतवे कोण फाके. अशा झालेल्या जगातून जर मी झाकला गेलो तर जगतरूपाने कोणाचा विस्तार आहे? हो, वेरडोनिया धोंधळा कणिसाचा निरोळा वेचलाची गळा दिसत असे, म्हणून जग परोते सारून पाहिजे माते, तैसे नव्हे उकिते अघवामीची. बघा, धोंधळ्याचा दाणा जमिनीमध्ये पेरल्यानंतर अंकुर फुटून जेव्हा कणीस पूर्ण भरलं जातं तेव्हा तो पेरलेला दाणा फुकट गेला की कैक पटीने वाढला. हो, कैक पटीने वाढला. मग तो विस्तार कोणाचा? एका धोंधळ्याच्या दाण्याचा. विरडुनिया धोंधळा कणिसाचा निरोळा वेचला की गळा दिसत असे, म्हणून जग पर्वते सारून पाहिजे माते, तैसे नवे उकिते आघोण. धोंधळ्याचा दाणा जमिनीमध्ये पेरला, अंकुर फुटून जेव्हा कणीस पूर्ण भरलं जातं तेव्हा तो पेरलेला दाणा फुकट गेला की कैक पटीने वाढला. कैक पटीने वाढला. मग हा विस्तार कोणाचा आहे? हो, मग अशा झालेल्या जगातून मी झाकला जाईल का? भगवंत म्हणतात अरे हे जगत माझ्या एका अंशापासून निर्माण झाले नी जग मी झाक. माझ्यापासून जग निर्माण व्हावं आणि मी जगातून झाकला जाईल का? मग हे जग निर्माण का केलं भगवंताने? एकले ना कंठवे ना म्हणून येईल. हा एकटा आहे. हा कसा आहे? एकटा याला कंटाळावं वाटलं. आपण एकटं बसल्यानंतर कोणतरी भेटलं तर काय म्हणतो या बसा, त्याला कंटाळावं वाटतंय. हा एकटा आहे. एकले ना कंठवे ना म्हणून येणे आणि आपुलीच आवडी धरुनिया खेड्या. हा एकट्याचा प्रोग्राम चाललाय बरं का. हो, आपण बघितलं फुगड्या खेळत होते. कोण फुगड्या खेळत होते? अरे प्रत्येकाच्या घरामध्ये तो कोण आहे? घटघटवासी हे प्रभू अविनाशी करतात, दया से तेरे हो सभी भव सागर से पार. अरे कणा कणामध्ये कणकण में है ज्योति तेरी, पात पात पर तेरा नाम, यत्र तत्र सर्वत्र दिशा में देख रहा हूं तुझको राम. सर्व ठिकाणी व्याप्त आहे परमात्मा. हो, आणि म्हणून भगवंत म्हणतात मोको कहा ढूंढे रे बंदे. कुणा मला शोधतोस? मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास हूं. नाम है मस्जिद में, नाम है मंदिर में, नाम है काबे में, नाम है कैलाश में, नाम है जप में,
नाम है तप में, नाम है व्रत उपवास में, नाम है क्रिया कर्म में रहता. भाई खोजी होय तुरंत मिल जाऊ पलभर की तवासी. फक्त भेटून देणारा भेटला पाहिजे. हो, का दाटून होता वेळे तुकाराम महाराज, का दाटून होता वेळे देव आहे तुम्ही. अरे पुण्यात देव आहे बाबाला का नाही दिसत. का दाटून होता वेळे देव आहे पुण्यात आहे बरं का. हो, मी नसे असे कबर ठाव असे. अरे शर्ट देखील लांब आहे, एवढा मी जवळ आहे म्हणे. आणखीन किती जवळ आहे. तैसा हृदयामध्ये असता विराम सर्व सुखाचा आराम. पण बृहंतासी काम विषयावर, माणूस विषयामध्ये गुरफटला असल्यामुळं त्याला वाटत नाही की ईश्वरी सत्ता सन्मुख आहे, जवळ आहे, त्याला जाणून घ्यायचा प्रयास करावा. विषयामध्ये गुरफटलेला आहे. माऊलीनं वैद्यामध्ये तेच तर सांगितलं ना की का कमलकंद आणि दरदुरी. कमलकंद म्हणजे कमळाचा कांदा, दरदुरी म्हणजे बेडके. का कमलकंद आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी. वास्तविक कोणाचं दोघांचं कुठं आहे. चिखलामध्ये. कमळाचा कांदा कुठं आहे. चिखलामध्ये. त्याची खुराकी काय. चिखल. बेडकाचं वास्तव्य कुठं आहे. चिखलामध्ये. त्याची खुराकी नांदणूक एकेची घरी. का कमलकंद आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी परी पराग शेवीचे भ्रमरू येरा चिखल चिवरे. पण तेच कमळ चिखलच खातं बरं का. दलदलीमध्ये राहतं बरं का. प्रपंच बी अशीच दलदल आहे बरं का. हो, आणि त्यातनं थोडा वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी येऊन स्वर्गाचं सुख घेताय. वेळ नाही माणसांच्याकडे बरं का. काही लोक तर म्हणतात मरायला बी वेळ नाही मला. हो, अरे वेळात वेळ काढा. प्रपंचात असाच वेळ मिळणार नाही. हो, आणि कोणी सांगितलं तुम्हाला प्रपंचामध्ये सुख आहे म्हणून. मग कोणी सांगितलं का प्रपंच सोडा म्हणून. संतांनी तर सांगितलं संसार दुःख, दुःखाचं मूळच संसार आहे. मग का करायचा. संसार दुःख मूळ चारी बाजून इगळ विश्रांती नाही कुठे. रात्र दिवस मळतळ चालले. मग प्रपंच तरी सोडायला सांगायचा ना. मग प्रपंच करा, परमार्थ करा आणि मोक्षाचे अधिकारी बना. तर प्रपंचामध्ये सुख शोधू नका. वास्तविक सुख कशामध्ये आहे. वस्तूतून येणारं सुख मुळात परतंत्र सुख आहे. माणूस सुखी होण्यासाठी वस्तू जमा करतोय, वस्तूतून सुख शोधतोय. पण वस्तूतून येणारं मुळात सुखच परतंत्र आहे. ते वास्तविक सुख जे अंतःकरणाला तृप्त करणार ते सुख हवंय. आणि ते सुखाचं सागर कोण आहे. सद्गुरु सुखाचे सागरू. हो की नाही. सद्गुरु सुखाचे सागरू, सद्गुरु प्रेमाचे आगरू, आणि सद्गुरु धैर्याचा डोंगरू कदा काळेना. सर्व सुखाचे सागरू बाप रखुमा देव. हा एकटा सुखी आहे आणि त्याच्या सानिध्यामध्ये त्याला सुखच सुख मिळणार आहे. आम्ही भौतिकतेशी जोडलो तर बेडकासारखी आमची अवस्था करून टाकली आहे. मग कमळ सुद्धा चिखलच खात रे. पण त्या चिखलातून वरती आल्यानंतर ते एक आपली अवस्था बनवतं बरं का. आणि मग स्वतःला चिखलाचा स्पर्श सुद्धा करून घेत नाही. खातं चिखल, राहतं पाण्यामध्ये, पण वरती आलं तर स्वतःला स्पर्श करून घेत नाहीत. आणि मग त्याच्यातून जेव्हा सुगंध दुरवायला सुरुवात होते का कमलकंद आणि दरदुरी. मग है का नाही. नांदणूक एकेची घरी परी पराग सेविजे भ्रमरू येरा चिखल. त्यावेळी त्याच्यातून पराग सेवन करायसाठी मग कित्येक मैलाहून येतात. है का नाही. त्या कमळाच्या कंदात त्याच्यातून कमळातून ज्यावेळी सुगंध दरवळायला सुरुवात होतो तेव्हा कित्येक मैलावरून असे भ्रमर येतात. कित्येक मैलावरून असे भ्रमर येतात आणि त्यातला मकरंद सेवन करून जातात. पण त्याच कमळाच्या बुंध्याजवळ बेडूक सुद्धा नावाचा एक प्राणी आहे म्हणे. त्याला कधी वाटत नाही की आपली थोडीशी अशी अवस्था का बनवावी आणि या चिखलातून वरती यावं. पण तो तिथंच चिखल चिवड ड्राव 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 ड्राव. तशी प्रपंचामध्ये माणसं अशी बेडकासारखी चिटकून राहिलेली आहेत. डोक्यात प्रपंच असावा, प्रपंचात डोकं असावा. डोक्यात प्रपंच असावा की डोकं प्रपंचाचा. डोक्यात प्रपंच जरूर असावा. उद्या दुसरीला जायचे, उद्या हे करायचे, उद्या ते करायचे, पण डोकंच प्रपंचात नको. आणि म्हणून त्याच्यासाठी सांगितलंय ही अवस्था बेडकासारखी करून घेऊ नका. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. माऊलीनं पुन्हा उदाहरण दिलंय. दूध कसं आहे. पवित्र आणि गोड आहे. काही गोष्टी गोड असतात पण पवित्र नसतात. काही पवित्र असतात पण गोड नसतात. पण दूध कसं आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराड, परी ते अभेरून गोचीड अशुद्धची काय नसे. काय उदाहरण दिले माऊली. दूध कसं आहे. पवित्र आणि गोड आहे. हो,
मग आता आपण हिंदू धर्मातले माणसं माहिती का नाही, पवित्र आहे. गाईचं गोमूत्र कसं आहे, पवित्र आहे. मग त्याला गोड म्हणता येईल का? आणि बाजारातलं सरबत गोड आहे, त्याला पवित्र म्हणता येईल का? नाही. पण गाईचं काय पण कसं आहे, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. पण कुठं आहे, पाची त्वचेची आहे पदराट, फक्त एक पातळ त्वचेचा पदर आहे आणि त्या पदराच्या पलीकडं पवित्र आणि असं गोड दूध आहे. परी ते अभेर गोचीड अशुद्धची काय नशी होती. पण त्या गाईच्याच कासंडीमध्ये आचळामध्ये गोचीड नावाचा प्राणी आहे. त्याला वाटत नाही की त्या पदराच्या पलीकडचं पवित्र आणि गोड दूध प्राशन करावं, तर तिथलं रक्तच प्राशन करतं. तशी काही मंडळी अशी प्रपंचाला चिटकलेली आहेत ना, त्यांना वाटत नसत नाही ईश्वरी सत्ता सन्मुख आहे, अरे याचा आनंद घ्यावा. हो, म्हणून वेळ काढायचा आणि इथे यायचं. 7 दिवसानंतर इथं तुम्हाला जो आनंद आहे ना तो राहणार नाही. त्याला अखंड म्हणता येतं, कधी खंड होत नाही. एकदा काय झालं, सकाळी सकाळी कपडे काढून समुद्राच्या कडेला बसलं. बरं का, कपडे काढून समुद्राच्या कडेला बसला. आता सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळी 4 वाजले, 5 वाजले. काही लोकांनी बघितलं, म्हणे काय भानगडे, हा सदग्रस्त म्हणे सकाळपासून कपडे काढून बसलाय. मग काही लोक गेले, म्हणजे का हो महाराज, म्हणजे आज सकाळपासून तुम्ही तर कपडे काढून बसलाय. म्हणलं मला आंघोळ करायची. काय म्हटलं, आंघोळ करायची. अरे म्हणजे भल्या माणसा काय मोठी गोष्ट आहे, जायचं एक डुबकी मारायची बाहेर यायचं, मोठी गोष्ट काय, सकाळपासून बसलाय. तो म्हणलं नाही. पण म्हणलं काय झालं काय, नाही म्हणलं आंघोळ करायची, पण मी लाटा थांबायची वाट बघतोय. लाटा थांबल्या की मी लाटा थांबतील, आंघोळ मिळेल. तसे या प्रपंचाच्या लाटा कधी थांबत नाहीत आणि तुम्हाला कधी परमार्थ घडलाच नाही. अरे प्रपंच करून परमार्थ करायचा आहे सांग, आणि परमार्थ करून हे आपले साधू संत सगळे संत मोक्षाचे अधिकारी म्हणजे. प्रपंच सोडायला सांगितलंच नाही. ढोंगी साधू फकीर म्हणून जीवन व्यतीत करायचं नाही, स्वकष्टाने कमवायचं. कुटुंब प्रमुख म्हणून चांगल्या प्रकारे कुटुंबाचं पालन पोषण करायचं आणि येणारा अतिथी देव भवन म्हणून जेवढी होईल तेवढी सेवा करा. क्या मालूम कौनसी भेष में नारायण आ जाए. आम्हाला देवच कळला नाही, देवाची व्याख्याच कळली नाही. हा काय बसला आहे, एको देव हा सर्व भूतेश गुणा. अरे सर्वांच्या मध्ये परमात्मा विराजमान आहे. एको देव हा सर्व भूतेश गुणा. आणि कसं आहे, सर्व व्यापी, सर्व ठिकाणी व्याप्त आहे. सर्व व्यापी, सर्व भूतांतरात्मा, सर्वांचा अंतरात्मा का वेगळा वेगळा आहे काय, त्याच्यामध्ये चेतना वेगळी, त्याच्यामध्ये चेतना वेगळी. एक ज्योत है सबके अंदर, एक ज्योत है सबके अंदर. नर हो चाहे नारी, शूद्र वैश्य ब्राह्मण क्षत्रिय, प्रभु की रचना सारी. एक ही ज्योति है हर जन में, एक सी सबकी काया है. हिंदू मुस्लिम सिख ईसाई व्यर्थ की रार बनाइए. अरे जातीच्या नावाखाली धर्म, आज काय चाललंय, रक्तपात चाललेला आहे धर्माच्या नावाखाली. अरे धर्माच्या नावाखाली तोडफोड होते तर मग तो धर्मच होऊ शकत नाही, आहे का नाही. धर्म जोडताय, तोडता नाही. आता या ठिकाणी मग काही सांगितलं, इथं काही भेदभाव नाही. यारे अरे लहान तो सर्वांना घेऊन येतो तुम्ही बसलेला आहात. इथं उच्च नीच त्याला महत्वच नाहीये. सर्वांच्या मध्ये एक परमात्मा विराजमान आहे. पण आज एवढे मोठे दंगे बिगे होते, जातीच्या नावाखाली होतात, धर्माच्या नावाखाली होतात. धर्माच्या नावाखाली शुद्ध अधर्म माजवला जातो. हे धर्म वेडे लोक आहेत. आत्माराम पाटलांचा पोवाडा ऐकला एक वर्षी. एका धरतीच्या पोटे नाना प्राणी जन्म घेती, त्यात माणसावानी खोटी जात मिळायची नाही. केवढा माणसावर आरोप केलाय बघा. एका धरतीच्या पोटी नाना प्राणी जन्म घेती, त्यात माणसावानी खोटी जात मिळायची नाही. बाप आभाळ काय सांगितलंय का, वेगळं वेगळं छत्र आहे काय. बाप आभाळ आई धरती सर्वांचा एकच छत्र आहे. हो, चाहे कोई भी जात का हो, कोई मजहब का हो. बाप आभाळ आई धरती एका रक्ताची कारटी, पण जातीभेद कोटी नोंद मिळायचा नाही. अरे धर्मासाठी जो तो मेला. आतापर्यंत धर्माच्या नावाखाली केवढे दंगे झाले. धर्मासाठी जो तो मेला. येशू कृष्ण रसूल अल्लाह, आम्ही करतो हल्ला गुल्ला त्याच्या नावावरती. सारं स्वार्थाचं कारण लावून धर्माचं तोरण माझलं अधर्माचं रण साऱ्या जगावरती. अरे स्वार्थासाठी धर्म पुढे करायचा आणि शुद्ध अधर्म माजवायचा, त्याला धर्म म्हणता येईल का. धर्माची परिभाषा काय, ना हिंदू ना सिख ईसाई ना हम मुसलमान है, मानवता है धर्म हमारा, हम केवल इंसान. अरे माणसाला मिळालेलं जीवन बार बार नाही मिळत.
साधू संतांनी सांगितले सगळ्या कल्पना कर, सगळ्या कल्पना कर, सगळ्या कल्पना कदाचित तुझ्या पूर्ण होतील, पण एक कल्पना कधी कोणी करूच नाही बरं का, की पुन्हा ह्या जीवाला असं मनुष्य शरीर मिळेल म्हणून. शेवटची पाळी मनुष्य जन्म आणि चुकलिया वर्म फेरा पडे. अरे शेवटची पाळी, सगळ्या कल्पना करा, सगळ्या कल्पना कदाचित पूर्ण होतील, हो, पण एक कल्पना कधी कोणी करत नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्महिम एतत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. पुनर्वित्तम, अरे म्हणे धन दौलत गेली तर पुन्हा मिळू शकते. पुनर्मित्र, एखादा मित्र तुटला तर दुसरा जोडता येईल. पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्महिम, एखाद्याची पत्नी निवडते असेल, स्वर्गवास झाला असेल तर दुसरी पत्नी मिळू शकते. एतत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. कल्पना करू नका या जीवाला असं पुन्हा मनुष्य शरीर मिळेल म्हणून. आणि म्हणून साधू संत सावध करतात, आहे बाबा सगळ्या कल्पना कर. अरे हे दुर्लभ मधलं दुर्लभ आहे. दुर्लभ माणूस जन्म आहे, होत ना बारंबार. दुर्लभ माणूस जन्म आहे, होत ना बारंबार. तरुवरचे फलगिरे दुबार आण लागेणार. अरे झाडाचं फळ खाली तुटून पडल्यानंतर पुन्हा त्याने देठाला नाही लागायचं नाही. तो एकदा काय ह्या जीवाच्या हातून हे मनुष्य शरीर गेलं ना, कल्पनाच करू नका की पुन्हा जीवाला असं मनुष्य शरीर मिळेल म्हणून. आणि भगवंतानं तर सांगितलं, अरे सर्वांमध्ये जर उत्तम कीर्ती केली असेल तरी मी एक मनुष्य बनवला. काय म्हणले? सर्वात उत्तम कीर्ती केली एक मनुष्य बनवला. आणि केव्हा बनवला म्हणे? सर्व जन्मांचे शेवटी मनुष्य जन्म पावे पाठी, या परीस उत्तम कीर्ती म्या रचलीच नाही रे. चल अवलं रे भगवंताने. सर्वांमध्ये जर उत्तम कीर्ती केली एक मनुष्य बनवला. आणि कसा बनवला? अमोलीकरत न जोडली रे तुझं कार्य ब्रह्मबीज नावच अमोलीकरत न जोडले. काय म्हणले? कमी केलं याच्यामध्ये. कुठल्या फॅक्टरीत एखादा पार्ट बांधलाय का? विज्ञानानं फार प्रगती केली बरं का बुवा. तर अजून पुढे केस तरी तयार झालाय का? तुम्हाला आम्हालाच म्हणतात ब्लड डोनेट करा, रक्तदान, जीवदान, नेत्रदान, जीवदान. मग एखादी रक्ताची फॅक्टरी खोलली तर कोण तुम्हाला मला ब्लड डोनेट करावं लागेल का? एखादी डोळ्याची फॅक्टरी खोलली तर जगात कोण आंधळ आहे का? अरे म्हणजे भगवंतानं एवढ्या मोठ्या छोट्याशा जागेमध्ये याची जडणघडण केली. काय विज्ञानाने याच्यातलं बनवलं? काय साधू संतांना सांगावं लागलं? काय त्यांचं विज्ञान कमी होतं काय? अणुऋणीच्या गोष्टी केल्या तुकाराम महाराजांनी. केवढं विज्ञान होतं त्यांच्याकडे. ज्ञानेश्वर महाराजा 10 वेळा आहेत विज्ञानावरती. मी यातलं काय केलं? कोण केस तरी बनवलाय का कुठं? मग एवढ्या छोट्याशा जागेमध्ये 9 महिने मायेपोटी कोणी नाही पुरवली होती. त्या 9 महिने 9 दिवस त्या बंदीवासामध्ये बंदीखान्यात कोणी रोटी पुरवली, कोणी हवा दिलं, कोणी पाणी दिलं, कोणी जेवायला घातलं, कुठली सत्ता होते? आता नाका तोंडावर जरा प्रत्येकाने 5 मिनिटं रुमाल बांधा बरं. कसं काय होईल? मग त्या बंद पेटीमध्ये कोणी रक्षण केलं? हो, 9 महिने मायेपोटी कोणी रे पुरवली रोटी, कोणी घडवले हात पाय, कोणा म्हणची बापाचं नाव विचारलं मग तू संपतराव गणपतराव काय नाक चिटकायला गेले की डोळा बेळा चिटकायला गेले. अरे कोणी घडवले हात पाय, कोणा म्हणजे बाप आहे. तू का म्हणे सावध होई. आणि पूर्ण सद्गुरूला शरण जाय. हे जर गुह्य जाणून घ्यायचं असेल, रहस्य जाणून घ्यायचं असेल तर जीवनात सद्गुरू भेटावे लागतील. हो, आपोआप भेटे देव गुरुचरणी ठेविता भाव. सद्गुरू भेटावे लागतील. जीवनात देव नाही भेटला तर चालेल बरं का, पण सद्गुरू भेटावे का? कारण सद्गुरूच्या कृपेने भेटलेला देव कळतो. नाही तर देवाला जाणं असा बुद्धीचा विषयच नाही. हो, जप तप सेना जाना जाए कर्म धर्म से एक कोसो होतो. जपातपाने नाही थांबणार. काही अवतार मिले जो सद्गुरु तो ईश्वर का दिखे लो. हो, कणकण भीतर वाचच का देख नाही निर्मात आहे. कणाकणामध्ये परमात्मा विराजमान आहे. पण ती दृष्टी प्राप्त होणं गरजेचं ज्ञानेश्वर महाराज. हो, आज सोडियाचा दिन वर्षे अमृताचे गणू. हरी पाहिला रे हरी पाहिला, सोनियाचा वर्ष अमृताचे म्हणून आज सोड्याचा दिवस आहे बडे. हरी पाहिल्याचा आता हरीला पाहता येतो बरं का. हो, दुसरा एक माऊलींचा अभंग आहे. कुठला अभंग आहे? कुठला अभंग? लक्ष्मण पाटील. हा, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी.
पाहता पाहता मना नपुरे धनी देखिला देखिला काय गोड बोलतात ज्ञानेश्वर महाराज. देखिला देखिला माये देवांचा देव. त्याच्यामुळे काय झालं म्हणे, पिटला संदेह निमाले तुझे पण. हो, देखिला देखिला माये देवांचा देव. कसा घेतला म्हणे, अनंत रूपे अनंत वेशी देखिला मित्रासी. कोण नटलंय, अनंत रूपे अनंत वेशी देखिला मित्रासी. बाप रकुमा देवी बरू खून बांध. बस सद्गुरूच्या कृपेने ती खून कळली. हो, मग श्री परमात्मा ज्ञान ईश्वरी, ज्ञानेश्वरी मध्ये सगळं ईश्वरी ज्ञान आहे, सगळं ईश्वरी ज्ञान आहे. याचा अर्थ असा नव्हे आज आमची ज्ञानेश्वरी जरी मुखोद्गत असली तरी ज्ञान ईश्वरी कळलं म्हणून. तर ज्ञान ईश्वरी कळावं असं वाटतं असेल, कारण ईश्वरी ज्ञान कळून घ्यायचा अधिकार 84 लक्ष एवढी त्यात मनुष्य द्यावा. तरी अधिकारी ब्रह्मज्ञानी आण कोणाचा असं ब्रह्म अनुभूती करून घ्यायचं ज्ञान 84 लक्ष एवढी म्हणजे फक्त आणि फक्त माणसाला ईश्वरी सत्ता जाणून घ्यायची. बाकडे सगळे स्टेशन पार करतात. हो, आणि म्हणून माऊली म्हणतात की ती खून तर ज्ञानेश्वरी जरी मुखोद्गत असली तरी ज्ञान ईश्वरी जर कळायचं असेल तर साधू बोध झाला तो नरून येतो. बोध होणं गरजेचं आहे बघा. आणि म्हणून ते रहस्य आहे हे जाणून घ्या तुम्ही. हो, आणि नाही तर म्हणून प्रपंचातून सवडच नाही. निवांत बसला म्हणला लाटा थांबल्यानंतर मी आंघोळ करेल. लाटा थांबतील कधी, आंघोळ मिळेल तसं प्रपंच रूपे लाटा कधी थांबणार नाहीत बुवा. आणि तुम्हाला परमार्थ कधी घडणारच नाही. वेळात वेळ काढा आणि हा परमात्मा. अशी कुठली सत्ता आहे की त्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील राहत नाही. अरे त्या सत्तेशिवाय आमच्या डोळ्याची पापणी वरकाला होत नाही. हो, कोण ऐकवी कोण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नये. तुम्हाला भजन करत आहे रे त्याचं भजन करा. ज्याच्या सत्याने डोळे बघतात, ज्याच्या सत्याने कान ऐकतात, ज्याच्या सत्याने तोंड बोलतोय, ज्याच्या सत्याने शरीर चाललंय आणि शरीराच्या माध्यमातून सरळ काय चाललंय. कोण दुकान घेतंय, मकान घेतंय, जमीन जुमला खरेदी करतंय, शरीर मन वस्त्र घालून नटवतोय, शरीर मन अलंकार घालून सजवतोय. अहो शरीर मन समाजामध्ये मान सन्मान चाललाय का नाही. मग ज्या माध्यमातून शरीर चाललंय ते माध्यम फक्त शरीरातून निघून गेलं. कोण म्हणेल का 2-4 दिवस राहू द्या, पाहिजे तर आम्ही तेल मालिश करून ठेव म्हणेल का कोण. अहो थोरला भाऊ मेला धाकटावर रडतड म्हणतोय दादाच्या हातातले घड्याळ काढून घ्या, दादाच्या हातातले घड्याळ काढून घ्या. लोकांनी समजवलं, अरे म्हणे राहू दे, आतापर्यंत दादाने वापरले, दादाच्या हातात चांगलं दिसतंय. म्हणतोय नाही नाही इम्पोर्टेड आहे, विनाकारण कशाला काही समजवतो. जुन्या जमान्यातलं म्हातार असतं बरं का, पण अशी कानाबरोबर पगडी असते. आता म्हातारा मेलं, म्हातारीला माहिती म्हातारीच्या कानात सोन्याच्या बाळ्या आहेत. आता कशा काढायची, काय देणार समाज. म्हातारीच्या कानात सोन्याच्या बाळ्या कशा काढायच्या. म्हातारी रडत रडत म्हणते माझं म्हातारं किती चांगलं दिसायचं. म्हाताऱ्याच्या कानात सोन्याच्या बाळ्या किती शोभून दिसायच्या. माणसं म्हणजे अर त्याच्या कानात सोन्याच्या बाळ्या तेवढ्या काढून घ्या. काय मिळणार, काय देणार समाज. अरे माडी हवेली रंगीत बलंग जितल्या तुका, माडी हवेली रंगीत बलंग जितल्या तिथे राहणार. सोना चांदी पैशाचं गाठोडं नाही कोणा मिळणार. पण तुका म्हणे हा नरते, तुका म्हणे हा नरते, पुन्हा नाही मिळणार शेवटची पाळी. आणि म्हणून हे रहस्य आहे. आणि हे रहस्य जर जाण्याचं होतं ईश्वरी सत्तेचं ज्ञान होणं गरजेचं आहे. मी जुन्नरला एक प्रोग्राम केला त्यावेळी कुठला कोणत्या संताचा अभंग आहे काय माहिती नाही, पण त्याच्यात आपल्याला घेण्यासारखं घेऊया. राहुनिया घरा घर दिसेना मला. असं घरात राहून कोण म्हणू का माझं घर दाखवा. राहुनिया घरा घर दिसेना मला, दाखवा दाखवा घर माझे मला. असं कोण म्हणेल का हो घरात राहून माझं घर दाखवा. असं कोण म्हणते. राहुनिया घरा घर दिसेना मला, दाखवा दाखवा घर माझे मला. जन्म येण्या आधी मी कुठे राहिलो. कोण सांगेल का. जन्म येण्या आधी मी कुठे राहिलो, 9 महिने आईच्या उदरी वाढलो. वाढताना कोणी पाहिले का मला, दाखवा दाखवा
घर माझे. मला बघा जाणून घ्या, जीवनात सद्गुरू भेटले तरच हे रहस्य काढणार आहे. हो. हाडा मासांचा पिंजरा कोणी बनविला. कुठल्या फॅक्टरीत नाही का? हाडा मासांचा पिंजरा कोणी बनविला, त्याला सावळा रंग कोणी लाविला. बघा, उंचीत बदल झाला, वजनात बदल झाला, कलर मध्ये काय बदल झाला का कोणाच्या? कलर काय तो पैसा वापिस दिला, तो कलर त्यात समाधान मानायचं बरं का? हो. हाडा मासांचा पिंजरा कोणी बनविला, त्याला सावळा रंग कोणी लाविला, लावताना कोणी पाहिले का मला, दाखवा दाखवा घर माझे. मला बघून घ्यायचे आपल्याला. हो, हे घर आहे, स्वतःच निज घर आहे. हो. आई म्हणते मूळ माझं, बरोबर आहे. वडील म्हणतात मूळ माझं. प्रकृतीच्या माध्यमातून प्रकृतीला निर्माण केलं तो त्यांचा अंश. आई म्हणते मूल माझं, वडील म्हणतात मूल माझं, म्हणजे मुलाला चालवणारीची सत्ता आहे. आई वडील म्हणतील का तो आमचा अंश आहे. तो कोणाचा अंश आहे? ईश्वर अंश जीव अविनाशी. ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुखराशी. देव चेतन आहे, जीव बी चेतन आहे. देव अमल करतोय, जीव सुद्धा शरीरावर अमल करतोय. देव सर्वज्ञ आहे, जीव अल्पज्ञ आहे. देवाची सर्व ठिकाणी सत्ता आहे, जीवाची शरीरावर सत्ता आहे. देव अजन्म आहे, जीव सुद्धा अजन्म आहे. कोण म्हटलं का जीव जन्माला आला? काय म्हणतात? मूल जन्माला आला. कोण म्हटलं का जीव मेला? जीव गेला. अरे अविनाशी तत्व आहे, अजन्म तत्व आहे. मग आपण मारायच्या अगोदर मुलाबाळांची व्यवस्था करतो, मेल्यानंतर पोरांनी कुठं जायचं? बरोबर, चांगली गोष्ट आहे का नाही? आद्य कर्तव्य आहे त्यांना सुशिक्षित करणं, सुसंस्कृत करणं, त्यांना लहानाचं मोठं करणं. हो. मग आपण मेल्यानंतर मुलांनी कुठं जायचं? म्हणजे याचा अर्थ नक्की मरणार आहे बरं का? हो. मग आपण मरणाऱ्या मेल्यानंतर जीवाची काय व्यवस्था केली, त्याची काय व्यवस्था केली? तर नुसतं म्हणायचं वारे वारे जन्म मरणाचे वारे हारे पडलो आता. मग कोण संकटात पडलंय? कोण कोणाला प्रार्थना करतोय? कोण संकटात आहे? अरे जीवाला दिलेलं भगवंतानं मुक्तीचं द्वार आहे. रामाने वालीला मारलं. रामाने वालीला मारलं आणि वालीचं प्रेत समोर पडलेलं आहे. त्याची धर्मपत्नी तारा शोक करते, रडते. भगवंताने विचारलं, म्हणजे तारा तू का रडते? आता का रडते म्हटल्यानंतर तिने सांगितलं, म्हणजे माझे पती गेले. काय म्हटली? पती गेले. बरोबर आहे. आता पती गेले म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्रजी बोलते, तारा अरे ज्याच्या बरोबर एवढा मोठा प्रपंच केला तो तुझ्या समोर पडलेला आणि तू म्हणते माझे पती गेले. वस्तुस्थिती खरी आहे. तो कुठे गेलाय? समोरच पडलेला आहे. मग दिलाय त्यातला जीव गेला. काय म्हणली? आता जीव गेला म्हटल्यानंतर पुन्हा प्रभू म्हणतात, तारा अरे त्याच्यातला जीव गेला, मग तू कधी पाहिला का? कोणी पाहिलं का जाताना किंवा येताना? म्हणजे नाही पाहिला. म्हणजे त्याला कधीच पाहिला नाही, त्याला माझं कसं काय म्हणतेस? बरोबर आहे ना? त्याला कधीच पाहिलं नाही, त्याला माझं कसं काय म्हणतेस? ज्याला कधीच पाहिलं नाहीस त्यासाठी शोक का करतेस? का शोक करते? बघा, असं कुठलं घर आहे का हो की त्या घरामध्ये कोण कोणाचं कधी मिळेलच नाही? भेटेल का शोधून? आपल्याच घरात आतापर्यंत कोण मिळेलं नसतं तर उभं राहायला जागा मिळाली असती का? त्याचा अर्थ सगळ्यांचे सगळेच मरतात. त्याचा अर्थ सगळ्यांचे सगळेच मरतात. मग आपण रडतो की नाही? मग रडायचं की नाही रडायचं? हा बी एक प्रश्न आहे. सगळ्यांचे सगळेच मरतात, मग आपण रडतो. मग रडायचं की नाही रडायचं? मग रडावं तर कोणासाठी रडावं? ज्याच्यासाठी रडावं तो समोर पडलेला आहे का नाही? आणि त्याच्यामध्ये जे तत्व आहे ते अजन्मा तत्व आहे, अविनाशी तत्व आहे. त्यासाठी काय रडायचं? मग तिथं भगवंतानं तिला उपदेश केला की चिती जल गगन पावक समीरा पंचरचित अति अधम शरीरा प्रगट सो तव तनु आगे सोवा जीव नित्य केवलगी तुमरवा. म्हणजे का रडतेस? अरे तारा, अरे 5 तत्वाचं शरीर, धरती पाणी अग्नी आकाश आणि वायू, या 5 तत्वाचं शरीर तुझ्या समोर पडलेलं आहे. त्याच्यासाठी रड. जीव नित्य केवलगी तुमरवा. जीवासाठी कोणी रडू नका बरं का? या सगळ्याचे सगळेच म्हणतात, पण जीवासाठी कोणी
अरे अविनाशी तत्व आहे, अजन्मा तत्व आहे, जीव मरण सुद्धा पाहत नाही, मग का रडायचं त्याच्यासाठी? जीव मरण सुद्धा पाहत नाही बरं का. जीवन देखे मरण, जीवन देखे मरण, धरी नवीन सांडी जीर्ण, संचित प्रमाणे भोग शुभ अशुभाशी. भगवंतानं सांगितलं की म्हणे हे जीर्ण, जसं आपण म्हणतो माऊली म्हणतात ना की जैसी जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतने अनेक वेडीजे, तैसे देहांतराने स्वीकारीजे चैतन्य नाथो. आत्म्याच्या अमरत्वाबद्दल माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जसं जुनं पुराण वस्त्र टाकून आपण नवीन परिधान करतो, तद्वत एखादी वयोवृद्ध झालेली कुडी सोडून, पीडित झालेली कुडी सोडून नवीन शरीर त्याला धारण करावं लागतं. आत्म्याचा अमरत्व बद्दल अविनाशी तत्व आहे. हो, आणि म्हणून तिथं म्हणतो की जीवन देखे मरण, धरी नवीन सांडी जीर्ण, संचित प्रमाणे भोग शुभाशुभाशी. म्हणा त्वाची रे पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त आहे. संचित. आणि मग तिथं त्याला उपदेश केला. आणि मग पुन्हा भगवंत माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे शरीर मिळालंय कशासाठी? या शरीराच्या माध्यमातूनच जीवाची एरदार थांबवा. त्यानं किती वेळा जन्माला यायचं, किती व्हायचं फजित, त्या जीवाने किती वेळा त्या आईच्या उदरामध्ये बटाट्यासारखं उकडायचं. हो, आणि म्हणून माऊली म्हणतात की तैसे येण्याची शरीरे, तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे चिरा पडे. या शरीराच्या माध्यमातून या जीवाची एरधार थांबवा. हो, एर झारे चिरा पडे. बाकी कुठल्या योनीला अधिकार दिलाच नाही. हो, भ्रमणा पावले वेचिताची वाव, प्रवेशाची ठाव एकची द्वार. तुकाराम महाराज म्हणले पूर्वी नगराला तटबंदी असायची आणि त्या तटबंदीतून बाहेर पडण्यासाठी एकच प्रवेशाचं द्वार असायचे. तसं 84 लक्ष योनी ही जीवाची तटबंदी आहे आणि या तटबंदीतून बाहेर पडण्यासाठी एकच द्वार, ते हे नरद्वार. याच ते ही साथ येणार आहे, नाहीतर ही न पोषून म्हटलं आहे. मग पशु आणि प्राण्यात आपल्यात काय अंतर आहे? अधिकार माणसाला दिलाय. अशी एक मात्र सत्ता आहे, ईश्वरी सत्ता, की त्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, डोळ्याची आमच्या पापणी वर खाली होत नाही. आणि ती सत्ता शरीरातून निघून गेली, विषय संपला. काय साध्य केलं? आणि अशी ईश्वरी सत्ता सर्व ठिकाणी व्याप्त आहे, सर्व ठिकाणी व्याप्त आहे. मी नशे असे कवन ठाव असे, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे, सर्व गत ते तत्वज्ञ संत स्वीकारले. सर्व ठिकाणी व्याप्त आहे. हो, आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणजे की दयामध्ये जाती येते, दया कोणी नव्हती. मृगणाभीचे परिमळ परितो हिंडे राणोमाळ, ऐसी भ्रांती जाईल केव्हा, सद्गुरु कृपा होईल तेव्हा. आणि गुरु कृपा झाल्यावर ब्रह्मसृष्टी दिसे सारी, सर्व ठिकाणी माझा परमात्मा नटलेला आहे. पाना फुलात, राणावनात, चराचरात, कणा कणात, घटाघटामध्ये हा एकटा नटलेला आहे. एको देव हा सर्व भूतेषु गुणा. आणि म्हणून कोणाही जीवाचा का म्हटलंय, कोणाही जीवाचा न घडो मस्तर वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे. अरे वर्म आहे, आणि हे वर्म जाणून घ्यायचंय. नामदेवांना देव भेटला, भेटलं काय? हो, नामदेवांना देव भेटला याचा अर्थ असा न कळला. म्हणून जर नामदेवांना देव भेटला तर कळला तर पांडुरंगाने सांगितलं नसतं नामदेवा तुम्ही गुरु करा, का सांगितलं? नामदेवाला सांगितलं ना, पांडुरंगाने सांगितलं ना, अरे नामदेव कीर्तन करे पुढे नाचे पांडुरंग, पांडुरंगाने नाचावं. नामदेवांच्या चेहऱ्यावरचा घाम शेल्याने टिपावा, जेवावं त्यांच्या, बोलावं त्यांच्याशी, हितगुज करावं नामदेवरायने. मग पांडुरंगाला खंत वाटायची. काय वाटायची? की माझ्या नामदेवाला मला कळावं मी कवण बाकी तुका. कारण नामदेवरायांनी पांडुरंगाला सीमित केलं होतं. नामदेवरायांना वाटायचं पांडुरंग म्हणजे विटेवर उभा, कटेवर हातात रवळा पुरती मर्यादा. हो, एवढंच वाटायचं. आणि पांडुरंगाला खंत वाटायची की माझ्या नामदेवाला कळावं मी कवण बाकी तुका, मी केवढा आहे, माझं अस्तित्व काय आहे, सीमित केलंय. म्हणून पांडुरंगाला सांगावं नामदेवा तुम्ही गुरु करा. आता गुरु करा म्हटल्यानंतर नामदेवराय म्हणजे अहो देवादिदेव तुम्ही 3 लोकांचे मालक आहात. हा इतिहास सर्वांना माहिती बरं का. तुम्ही देवादिदेव 3 लोकांचे मालक, माझ्या हातचं जेवण करताय आणि एका यत्किंचित माणसाला म्हणताय गुरु कर. आता काय करायचं? शेवटी सांगितलं म्हणे संत मांदियाळी भरली, कमीत कमी संत समागमाला जा. आता थोडक्यात घेतो, आपल्याकडे वेळ नाही.
संत समागमाला जा. आणि मग त्यावेळी ती संत म्हणे निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, गोरोबा काका, शेना महाराज, चोका महाराज, नामदेव ही त्यावेळच्या संत मंडळीचा समागम भरला होता. आणि पांडुरंगाने सांगितलं नामदेवा तुम्ही समागमाला जा. आता तिथे गेल्यानंतर निवृत्तीनाथाला दर्शन घेतलं. नामदेवरा नाही झुकले बरं का. एक जीवनामध्ये देव नाही भेटला तरी चालेल, पण कोण भेटावे? सद्गुरू भेटावे. कारण सद्गुरूच्या कृपेने भेटलेला देव कळतो, नाही तर देवाला जाणं बुद्धीचा विषय. हो हाय नाही रे सुजे नाही. आता निवृत्तीनाथानं दर्शन घेतलं. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज, महाविष्णूचा अवतार, त्यांनी देखील चरणावर डोकं ठेवलं, पण नामदेवराय झुकले नाही. सोपान काकाने दर्शन घेतलं बरं का. फक्त मुक्ताईने दर्शन घेतलं नाही. त्यावेळी निवृत्तीनाथ महाराज मुक्ताई महाराजांचं दर्शन घे, नामदेवरायांचं दर्शन घे. आता ती अवस्था मुक्त होती. म्हणजे अखंड देवाचा शेजार कार्य अहंकार नाही गेला. अरे म्हणे सदैव यांना देवाचा शेजार असून जर यांच्याचा अहंकार नाही गेला तर म्हणे वास्तविक आम्हाला यांच्या दर्शनाची गरज. स्पष्ट सांगितलं. उसाचे शेजारी एरंडाचे झाड परितया नाही गोडीना छिपाड. अरे म्हणे उसाच्या शेजारी एरंडाचं झाड वाढले, आपण पाणी उसाला घालतो की एरंडाला घालतो? कशाला घालतो? उसाला. आणि बाजूला एरंड असल्यावर कमी टवटवीत असं नाही. हे बघा जर म्हणे उसाच्या शेजारी एरंडाचं झाड परितया नाही गोडीना छिपाड, म्हणजे कच्च मडक बरं का. डिवचलं. काय केलं? डिवचलं. आता कच्च मडक डिवचल्यानंतर नामदेवाचा अहंकार जागृत झाला. म्हणजे आपल्यामध्ये म्हणजे ज्येष्ठ संत म्हणजे गोरोबा काका. काका म्हणजे असं का थापाटणं घ्या, सगळी मडकी चेक करा. आता गोरोबा काकाने थापाटणं घेतलं, सर्वांच्या डोक्यावर मारलं, सर्वांनी सहन केला. पण जेव्हा नामदेवरायांच्या डोक्यावर पडलं त्यांना सहन नाही झालं. तिथून पळत सुटले, रडत रडत आले. पांडुरंगाच्या पुढे रडून रडून गोंधळ केला. म्हणले तुमचा समागम मला पावला. म्हणले लाकडाने माझं डोकं फोडलं, मला कच्च मडकं म्हटलं. मग पांडुरंगाने सांगितलं म्हणजे नामदेवा अरे बाबा तुला हे मडकं भाजावंच लागेल, तुला गुरु करावाच लागेल. आता गुरु करावा लागेल म्हटल्यानंतर पुन्हा नामदेवराय म्हणतात मग माझ्या योग्यतेचा गुरु ऐक. आता गुरुच्या पुढे ह्याची योग्यता म्हणजे माझ्या योग्यतेचा गुरु. अरे म्हणले औंढ्याच्या नांगणातला जा, तिथं सद्गुरू खेचर स्वामी तुझी वाट पाहताय. हे गेलं औंढ्याच्या नांगणातला. संध्याकाळची वेळ होती. रावळामध्ये मिनबिन बत्ती जळ होती बरं का. ते मंदिर आहे. आता आम्ही जाऊन आलो औंढ्याला. नरसिंह नामदेवच्या गावात बी जाऊन आलो, तिथं कार्यक्रम करून आलो. नामदेव गेले मंदिरामध्ये. मिनमिन बत्ती जळत होती कारण तेवढ्याशी काही लाईटिंगची व्यवस्था नव्हती. एक जर्जर झालेलं शरीर, शरीरामध्ये त्राण नाही अशा अवस्थेमध्ये एक म्हातारं त्या पिंडीवर पाय ठेवून झोपलं होतं बरं का. आता नामदेवरा म्हणजे महान मूर्तीपूजक, महान मूर्तीपूजक. आणि ते म्हातारं देवावर पाय ठेवून झोपलेलं बघितलं. केकलं म्हणली बाबा काय कळतं मिळतं का म्हणले. म्हणजे काय झालं बाळा? हो काय झालं त्यात म्हणजे देवावर पाय ठेवून झोपलाय. अरे 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 म्हणले मला कळलं असं असं घडलं असतं का. मला वाटलं दोंड आहे जरा पाय वरती ठेवल्यावर बरं वाटतंय. बघा आता बरं का, ज्याला म्हणतो वाटतं ना मला बरंच काही कळलं, त्याला काहीच कळलेलं नाही. मला कळतं मिळतंय का? ज्याला वाटतं ना मला बरंच काय कळलं, त्याला काहीच कळलं नाही. जे मध्ये मला काही कळलं असतं असं घडलं असतं का, त्याला बरंच काय कळलेलं असतं. तर मग अरे मला कळलं असतं असं घडलं असतं का. मला वाटलं धोंडा आहे जरा पाय वरती ठेवल्यावर बरं वाटतं. म्हणजे असं कर, शरीरामध्ये त्राण नाही, ताकद नाही, तूच पाय उचल आणि बाजूला ठेव. मग आंबेवरांचे पाय उचलले आणि बाजूला ठेवले. तिथे काय आढळली? पिंड. म्हणजे अंधारात दिसली नसेल कदाचित, दुसऱ्या असू शकते. पुन्हा पाय उचलले आणि बाजूला ठेवले, तिथेही पिंड आढळली. मग जिथे जिथे पाय ठेवलं तिथे तिथे काय आढळली? मग गिराईक हवारलं बरं का. हा मला काहीतरी भानगड आहे. म्हणजे बाबा म्हणजे काय भानगड आहे? म्हणजे काय झालं? अहो म्हणे जिथं जिथं पाय ठेवतोय तिथे तिथं देव. अरे म्हणे तेच सांगतोय, जिथं देव नाही तिथं ठेव. आणि मग नामदेवांना बोध झाला. विठ्ठल जळी सळी भरला, का वरिता कोठे नाही उरला. आणि मग म्हणतात देव देव म्हणून चिनले माझे म्हण. जिथे जाईल तिथे पाणी आणि पाषाण. तीर्थाच्या ठिकाणी काय असतं? पाण्यात आंघोळ करायची, पाणी वाचायचं आहे का नाही. देव देव म्हणून शिनले माझे म्हण, जिथे जाईल तिथे पाणी आणि पाषाण. सद्गुरु खेचर स्वामींनी कृपामध्ये केली आणि विठ्ठल अंग संग दाखविला. कोणाची कृपा?
सद्गुरूच भेटावे लागतील बरं का. जर असा विठ्ठलाला जाणून त्याचं सर्वव्यापी विठ्ठलाला जाणत असेल तर जीवनामध्ये तत्ववेत्ता ते तत्वज्ञ संत स्वीकारते असा तत्ववेत्ता महात्मा भेटावा लागते. आणि मग तेच नामदेवरायांचे अभंग बघा. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, केवढी मोठी सत्ता आहे म्हणे तुझी. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी याबळे ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. आणि वर्म हे जाणून शरण आलो. कोणाच्या कृपेने वर्म कळलं? सद्गुरू केसर स्वामींच्या कृपेने. मेघाने वर्षावे, पर्वती बैसावे, वायूने विचरावे तुझी या सत्ते. अरे मेघाने वर्षाव करावा, वायूने क्षणभर कुठं थांबायचं नाही, पर्वताने आपली जागा सोडायची नाही. आज्ञा माझी त्याला कळलं कोणाची आज्ञा आहे, कोणाच्या आज्ञेखाली चाललंय. मेघाने वर्षावे, पर्वती बैसावे, वायूने विचरावे तुझी या सत्ते. नावा म्हणे काय हले ना साचार. गवताची काडी सुद्धा तुझ्या हुकमाशिवाय चालत नाही बरं का. नमा म्हणे काय हले न साचार, प्रभू ते निर्धर पांडुरंगा. अरे 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 म्हणजे पांडुरंगा झालं. तेच नामदेवरायाने आवाज दिला त्यावेळी जगाला की एक वेळ नैनी पाहावा. देवाला बघता येतं बरं का. देव कुठे? देव देवळात आहे ना. देव कुठे? देवळात. मान्य. देव देवळात. मग देऊळ कुठे? देव कुठे? देवळात. आणि देऊळ कुठे? देव देवळात. देऊळ देवात. कैसे आहे मूळ शोधून पहा. देव देवळात आहे ना, मग देऊळच देवात आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ विश्वामध्ये देव नाही. तुम्ही म्हणाल महाराज असं काय म्हणतात? विश्वामध्ये देव नाही पण सारं विश्वच देवात आहे हे जाणून घेण्यासाठी मनुष्य शरीर मिळालेलं. हो, एवढंच भगवंताचं प्रयोजन आहे. याच त्याच्या माध्यमातून तू तुझ्या वास्तविक स्वरूपाला जाण आणि ही जीवनाची जावा गमत थांबवता. किती वेळा जन्माला यावं, किती वेळा फजित व्हावं. कधी हा जीव गाय झाला, घोडा झाला, कुत्रा झाला, मांजर झाला. हो, म्हणून याच देहाच्या माध्यमातून या शरीराला संपवायचं असेल तर म्हणून नामदेवराय म्हटले एक वेळ नैनी पाहावा, जायची भलत्या गावा, आठवल वेळोवेळा विठोबा आहेर जवळा. अशी ईश्वरी सत्ता सन्मुख आहे, जवळ आहे. तर या वेळ सुद्धा आपल्या मुक्कामावर जाऊन पोचलेले. बोलण्याच्या ओघामध्ये जर काही वेळे वाकडे शब्द गेले असतील तुम्ही संत बाबा पुढार अंतकना क्षमा करा. आम्हाला एक 8 वाजता तरी पोहोचायचं आहे ठाण्याला. एक प्रोग्राम आहे छोटासा हा, आणि इथंच आपल्या सेवेला पूर्ण विराम देतो. तर या थोडंतरी फ्री घ्या बसायला. पुंडलिक हरित श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जेठांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मवरती वाढो भूता परश्री पटो ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भोग मंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतीचे अर्णव भीषांचे चंद्रवेचे मार्तंडचे तापहीन तेही सदा चिंतन सोयरे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ती लोकी ज्योती पुरकी अखंडित आणि ग्रंथ उपजिवे विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवावे जी. ये तमणे श्री विश्वेश्वराओ आ होई दान पसाहो. येणे वरे ज्ञानदेव सुखिया येणे वरे ज्ञानदेव सुखिया येणे वरे ज्ञानदेव सुखिया. हरि ओम. शांती शांती शांती. हे पहा आताच सेवा झालेले सुभेदार महाराज जाधव हे गेल्या वर्षी यांची प्रवचन सेवा झाली होती. परंतु या वर्षी सुद्धा आम्ही तर पत्रिका ज्यावेळी बनले त्यावेळी नव्हतो इथे, त्यामुळे त्यांचं नाव राहून गेलं. परंतु मोठ्या मनानं विराट महाराज ढगे यांनी त्यांना सेवा दिली. मंडळ त्यांचा आभार आहे. तसं जाधव महाराजांचं मंडळ आभारी आहे. चांगल्या प्रकारे योग्य दान केलं. वाटत होतं प्रवचन थांबूच नाही, पण वेळेचं बंधन असल्यामुळं वेळेत आटपावं लागतंय. महाराज वेळेवर हजर झाले. मंडळ त्यांचं शतशः आभारी आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
हाँ जी